काश्मीरमध्ये अडकलेले नवी मुंबईतील 46 नागरिक आता सुखरूप घरी परतलेले आहेत। मात्र दहशतवादी हल्ल्याचा त्यांना सामना करावा लागला। अवघ्या 2 किलोमीटरवर झालेल्या हल्ल्यामुळे सर्व पर्यटक भयभीत झाले होते। यानंतर सर्व पर्यटक सुखरूप आपल्या घरी परतल्यानंतर त्यांचं स्वागत करण्यात आले। मी सगळी व्यवस्था करत असताना माझं बारकाईने यांच्याकडे लक्ष होतं। मी कंटिन्यू यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होतो की यांची कशी परिस्थिती झाली आहे। मग ते कटरामधून दिल्लीमधून असं पुन्हा कटरा अशी यांची व्यवस्था म्हणजे थोडीशी झाली। एअरपोर्ट पर्यंत देखील बस मी पाठवली, त्या बसच्या माध्यमातून त्यांना इथं आणलं, सुखरूप आले आणि याचाच आनंद आहे आम्हाला। दरम्यान चंद्रपुरातील 3 कुटुंबातील 7 सदस्य देखील काश्मीरच्या पहलगाम येथे अडकले होते। चंद्रपूरच्या स्थानिक प्रतिनिधींच्या पुढाकाराने ते आज रेल्वेने परतले। मुख्यमंत्री फडणवीस आणि आमदार जोरगेवार यांच्या सहकार्याचे त्यांनी आभार मानलेले आहेत। खूप अफरातफरी मचवली होती तिथे, जास्त करून बहुत लोक होते तिथे। मग आम्ही खाली आलो, त्याच्यानंतर आम्ही हॉटेल पार्किंग मधून डायरेक्ट हॉटेलला गेलो, रिसॉर्टला। त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आमदार साहेबांशी कॉन्टॅक्ट साधला। त्यांनी तात्काळमध्ये आम्हाला 24 घंटे आमच्या सोबत होते, आमच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते आमदार साहेब, आणि बोलले की काही पण पैशांची मदत लागली किंवा काही पण मदत लागली तुम्ही आम्हाला लवकरात लवकर सांगा। आणि जेव्हा पण आम्ही फोन करत होतो तेव्हा साहेब बोलत होते, सगळे करत होतं, आणि त्यांनी आम्हाला येण्याची सोय करून दिली जम्मूवरून। आज आम्ही इथे पोहोचलेलो आहोत। त्यांनी आमची सोय करून दिल्यामुळे आम्हाला कसलाही प्रकारचा त्रास नाही झाला आणि त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर यांचे सुद्धा मी खूप खूप आभार मानते। ते सतत आमच्याशी म्हणजे संपर्कात होते, जोरगेवार साहेब, आणि त्यांच्या प्रयत्नांनीच आम्ही आज इथं व्यवस्थित येऊ शकलो आहोत। नाहीतर आज आम्ही तिथंच फसलो असतो, येऊ पण शकलो नसतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।